नमस्कार, प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आज आपण अतिशय चटपटीत अशी हिरवी मिरची बनवत आहोत। त्यासाठी इथे आपण घेतले अर्धा किलो हिरव्या मिरच्या। या प्रकारे जाड मिरच्या घ्यायच्या। ह्या जाड मिरच्या कमी तिखट चवीच्या असतात। आता मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, कापडाने पुसून घ्यायच्या। त्यानंतर याचे जे देठ आहे तर ते आपल्याला तसेच राहू द्यायचे आहेत आणि या प्रकारे एका मिरचीचे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत। तर इथे याप्रमाणे मी सर्व मिरच्यांचे तुकडे करून घेत आहे। या प्रकारे मिरच्या कट करून झाल्यानंतर यामध्ये जर जास्त बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर या प्रकारे मधील भागामध्ये थोडंसं मीठ आपल्याला प्रत्येक मिरचीला लावून घ्यायचं आहे। यामुळे या मिरचीची चव खूप छान लागते। आता गॅसवर एक कढई तापत ठेवायची आहे। त्यामध्ये 4 मोठे चमचे तेल घालायचं आहे। त्यातच अगदी पाव चमचा हिंग घालायचा। त्यानंतर एक छोटा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला घालायचे हिरव्या मिरच्या ज्या आपण मीठ लावून ठेवलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या आपल्याला या प्रकारे सतत हलवत राहायच्या आहे मीडियम टू लो गॅसवर। 3 ते 4 मिनिटांनंतर या प्रकारे बघा मिरच्या आपल्याला छान अशा तळलेल्या दिसतात। परंतु आणखी एक 4 मिनिटांपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या अशाच तळून घ्यायच्या आहेत। या मिरच्या तळल्यामुळे यांचा खमंगपणा आणखी वाढतो। या मिरच्या जाड असल्यामुळे याची जी साल आहे तर ती खूप जाड असते आणि अशी आपण तळून जर ही मिरची केली तर खूप छान चटपटीत आणि खमंग लागते। आता साधारण 8 मिनिटं झालेले आहेत तर मिरच्या छान सॉफ्ट झालेल्या आहे। आता यावेळेस आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। तर इथे मी 2 ते 3 लसूण पाकळ्या आणि छोटा अद्रकचा तुकडा याची पेस्ट करून घेतलेली होती ती घातलेली आहे। यामध्येच मिरच्या बाजूला करायच्या आणि त्यातच आपल्याला हे मसाले तळून घ्यायचे आहेत। अद्रक लसूणची पेस्ट अशी छान तळली की मिरचीची चव खूप छान लागते। आता यातच आपल्याला आणखी मसाले घालायचे आहेत। तर इथे मी अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे। त्यानंतर यामध्ये मिरच्या तर थोडा तिखट आहेतच परंतु आणखी थोडासा तिखटपणा येण्यासाठी एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे, एक छोटा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। आता यातच आपण अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घातलेली आहे जी की मी भाजून बनवलेली होती। साधारण 2 मिनिटांपर्यंत या मिरच्या या मसाल्यामध्ये अशाच आपल्याला छान तळून घ्यायच्या आहेत। आता छान बघा मिरच्यांमध्ये या मसाला छान असा मिक्स झालेला आहे। आता यामध्ये आपण घालायचं आहे मीठ। मीठ थोडा कमीच घालायचं कारण मिरच्याच्या मधल्या भागामध्ये आपण मीठ लावलेलं आहे। आणि 2 चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे जो की मी शेंगदाणे भाजून बनवलेला होता। शेंगदाण्याच्या कुटामुळे ह्या मिरच्या खूप छान अशा खमंग लागतात। आवडीनुसार आपण यामध्ये तिळाचा कूट सुद्धा घालू शकता आणि आपल्याला यामध्ये मसाला जास्त लागत असेल तर शेंगदाण्याचा कूट आणखी थोडा जास्त घातला तरीही चालेल। त्यानंतर छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 छोटे चमचे दही। आता या दह्यामध्ये सुद्धा या मिरच्या प्रकारे आपल्याला छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहे आणि परतत राहायच्या आहे। जर आपल्याकडे दही नसेल तर आपण थोडं ताकसुद्धा यामध्ये घालू शकता आणि ताक दही नसेल तर लिंबू रससुद्धा वापरला तरीही चालेल। आता कढईवर एक झाकण ठेवून आपण साधारण 3 मिनिटांपर्यंत छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। 3 मिनिटांनंतर बघा मिरच्या छान अशा शिजलेल्या आहेत। अतिशय खमंग चटपटीत अशा चविष्ट ह्या मिरच्या तयार आहेत। खूप चविष्ट लागतात। पोळीसोबत, भाकरीसोबत, पुरीसोबत तुम्ही खाऊ शकता। नुसत्याच तोंडी लावायला सुद्धा खूप छान आहे। आता बाजारात मोठ्या प्रमाणात हिरव्या मिरच्या मिळत आहेत त्यामुळे नक्की करून बघा। सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये घालायचे आहे कोथिंबीर। आवडत असल्यास यामध्ये आपण ओल्या नारळाचा चव सुद्धा घालू शकता। तसेच थोडीशी गोड चव आवडत असेल तर यामध्ये छोटा गुळाचा खडा सुद्धा मिक्स केला तरीही चालेल। तर चटपटीत चविष्ट खमंग अशी हिरवी मिरची तयार। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा। यासारख्या वेगवेगळ्या चटपटी तसेच इतर रेसिपी चॅनलवर अपलोडेड आहे। चॅनल लोगोवर क्लिक करून त्यासुद्धा नक्की बघा। तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा उपयुक्त रेसिपीमध्ये। धन्यवाद।